कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम येऊ का? या इराबाई या, बसा। काय झालंय मॅडम? तुम्ही एवढ्या तातडीने मला बोलवून घेतलं, मला कळालं नाही। हे बघ, आम्ही आता तुला जे काय सांगतोय ते जर का तू केलंस का नाही तर आम्ही तुला लई मोठं बक्षीस देऊ, आणि जर नाही केलंस तर तुझ्या निखिलची नोकरी गेली म्हणून समजायचं। आता काय झालं मॅडम? मी काय केलं? काय केलं नाहीयेस, आणि जे काय केलंयस ते चांगलंच केलंयस, पण आता तुला जे काम करायचं आहे ते लई महत्वाचं आहे। सांगा मॅडम। हे बघ, इथनं डायरेक्ट घरी जायचं, मध्ये कुठं बी जायचं नाही। आम्ही ड्रायव्हरला तुला घरी सोडायला सांगतो। घरी गेल्यानंतर तुझी ताई घरी येईल आणि थोड्या वेळानं अधिपती येतील। अधिपती जीजू? ते काय येतील घरी? काय झालंय? हे बघ, तुला जेवढं सांगतोय तेवढं नीट ऐक। आमच्याकडे येळ नाही फालतू बडबड करायला। सुनबाई जर अधिपतींसोबत इथं आल्या नाहीत तर तुझं काय खरं नाही। निखिलची नुसती नोकरी नाही घालवणार आम्ही, त्यांनी आमचं जे काही नुकसान केलंय त्याची भरपाई घेऊ आम्ही। नाही नाही मॅडम, प्लीज प्लीज असं काही बोलू नका। म्हणजे खरं सांगू का, मला कळत नाहीये। तुम्ही असं म्हणताय की ताईला इथे घरी आणायचंय? होय, अधिपती येतील तुमच्या घरी, त्यांच्या बरोबर तुझी ताई इथं आली पाहिजे, दुसरीकडे कुठं बी जाता कामा नये। ही जबाबदारी तुझी। तुम्ही तर ताईला रस्त्यावर आणायला निघाला होतात, म्हणून मी तिला आमच्या घरातून बाहेर काढलं, आणि आता तुम्ही म्हणताय इथे या घरात आणायचं तिला? ओ इराबाई, तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढं नीट ऐका, उगा स्वतःचं डोसकं चालवू नका। निघा आता, आणि लक्षात आलंय ना हो आम्ही काय सांगितलंय ते? हो, पण मॅडम मला तरी कळत नाहीये नक्की काय करायचंय। म्हणजे जास्त विचार करायचा नाही, एकदम साधी गोष्ट आहे। सुनबाई अधिपतींबरोबर इथं आल्या पाहिजेत, कळलं का? चला निघा, गाडीत बसा आणि घरला जा। हो। आता सगळीकडनं फिल्डिंग तर एकदम टाईट लावली आम्ही, आता नाही सुटू शकणार सुनबाई, सुटल्या नाहीच पाहिजेत। इथनं जर का सुटल्या तर शेवटचा डाव टाकायला लागल। बाबा, मला कमालच वाटते तुमची, तुम्हाला आनंद का होत नाहीये? तुम्हाला माहितीये ना माझ्यासाठी ही गोष्ट किती महत्वाची आहे। बाबा अहो, मी फुलपगारे सरांना आता फायनली भेटू शकणार आहे, आता मी सिद्ध करू शकणार आहे की माझी बाजू खरी होती। खरंय तुझं अक्षरा, पण पुन्हा तू तेच करणार आहेस का? आणि परत पहिल्यासारखं झालं तर? नाही होणार बाबा तसं। अहो मला माहितीये फुलपगारे सर तिथेच आहेत, आणि शिवानी त्यांच्या मामांनी पण खात्री करून घेतलीये, नाही होणार तसं। बरोबर आहे तुझं अक्षरा, पण मी म्हणतो कशाला पुन्हा हे सगळं? काय गरज आहे त्याची? आणि जर काही झालं तर? बाबा मला तुमची काळजी कळते। बाबा वहिनी जे म्हणतायत ते बरोबर आहे, मलाही वाटतं त्यांनी हे करायला हवं। अगं आम्हाला नाही वाटत का की तिच्यावर झालेला खोटा आरोप तिने खोडून काढावा म्हणून? पण बाबा तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? ठीक आहे, जा तू। हे बघ, तू करतेस म्हणल्यावर काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असेल। थँक्यू, येते हा। आणि हा वसुमावशीकडे गेली ना आई सांगलीला, तिचा फोन आला तर तिला सांगा काळजी करू नकोस म्हणा, सगळं व्यवस्थित होणार आहे। मगाशी फोन करून उगाच काळजी करत होती ती। जावई बापू, जावई बापू, काय झालं?
एवढे खुश दिसताय तुम्ही. वय वय आणि तुम्हाला आता जर का ती गोष्ट मी सांगितली नव तर तुम्ही बी खुश व्हाल. काय काय झालंय असं? सूनबाई घरी येते. काय अक्षरा येते इथे घरी? ती होळीसाठी वगैरे बोलवलंय का तिला? नाही नाही अहो कायमची घरी येते. भुवीनं स्वतः अधिपतीला सांगितलंय तिला परत घरी आणाया. काय सांगताय? अक्षराला कायमच आणायला? नाही नाही आई, हे असं कसं होईल? अहो झालंय खरं. मी काय खोटं सांगेन बाई तुम्हासनी. आताच अधिपती गेलाय तिला आणाया. नाही आई, पण हे कसं शक्य आहे? भुवीला वाईट वाटलं असल. अधिपती सूनबाईला चोरून भेटायला जात होता म्हणून ती म्हणली सरळ तिला घरीच घेऊन या. अधिपती गेला सुद्धा तिला आणाया. नाही आई, त्या बाईचं इतकं सरळ काही नसतं. सहज ती अक्षराला या घरात परत आणणार नाही. ही तुमची मुलगी आहे ना, तिचा प्रत्येक गोष्टीत काहीतरी स्वार्थ असतो, काहीतरी खेळी असते. यामागेही काहीतरी डाव, काहीतरी स्वार्थ खेळी असणार तिची. दुसऱ्या कोणासाठी असा निर्णय घेणार नाही ती. हे तुमचं नेहमीच आहे. हो भुवीच्या कोणत्याही चांगल्या गोष्टीत तुम्हाला वाईटच सापडतंय बघा. आई, अनुभव आहे माझा आणि विश्वास ठेवा, काही बाबतीत तुमच्यापेक्षा जास्त मी तुमच्या मुलीला ओळखतो. हे असं नाहीये. ह्याच्यामध्ये काहीतरी मेघ आहे, काहीतरी कोम आहे. काय अडचण असणार आहे? हा म्हणजे मी एक कबूल करते, भुवीनं हे समजा सूनबाईसाठी केलं नसणार. अधिपतीवर तिचा लय जीव आहे, त्याच्यासाठीच हा निर्णय घेतला असणार तिनं. आई, तुम्ही साध्या सरळ आहात म्हणून तुम्हाला सगळं सरळ दिसतं, पण विश्वास ठेवा माझ्यावर, असं नाहीये. आता तिची नवीन खेळी काय आहे हे शोधावं लागणार. पण खरंय, काही का असे ना, अक्षरा या घरात परत येते ही आनंदाची गोष्ट आहे. बाकी प्रश्नांची उत्तरं ते आल्यावर मिळतीलच. शांता, मुलांच्या पायगाड्या घातल्यात का बघ. भुवे अगं तू कशा पायी एवढ्या फेऱ्या घालतीयास? बस की शांतवानी. अगं ताई केवढी उतावळी झालीस सुनबाईच्या स्वागतासाठी. तुम्हाला नाही कळायचं. झाली का सगळी तयारी? वय ताई, आरतीचं ताट तयार आहे. आणि सोन्याचं कुठं काय आहे त्याच्यात? हा नग का ठेवायला? हे घे, ठेव ठेव तिकडं. धनाजी, फुलांच्या पाकळ्या तयार ठेव. हा ताई धनाजी हे आहे. पर तुला पक्की खात्री आहे का सुनबाई येईलच अशी? 100% खात्री आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.